वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरोर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। शारदास्तवन। ओम या कुदेतु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्राव्रता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मच्युत शंकर प्रभृतिर्देवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती निःशेषजाड्या प्रहा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दयान्विता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्माजेने हस्तगत रत्न होय की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोहमयीश मुक्ती आनंदली असे म्हणून मणी काय वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी। अथ ध्यानम्। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणि भगवतीमष्टादशाध्यायिनी मम त्वामनुसन्धाने भगवती देवद्वेषिणीं नमोस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दाय पत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णप्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दना पार्थो वत्स सुधीर्भोक्तं दुग्धं गीतामृतमहत् वसुदेवसुतं देवं कौसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतथा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्रावती कृपेणवहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पांडवे रणदिकैवर्तक केशवः पाराशरवच सरोज्वलं गीतार्थगन्धोत्कटं नानाज्ञानकेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनशतपैर्यपेप्यमानं मुदा भूयात् भारत पंकजं कलिवल्प्रणदोषेण श्रेयसे मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं यं ब्रह्मा वृन्दिमर्ति स्तुवन्ति दिव्यैस्तवे वेदे साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति सामगाः ध्यानावस्थिततत्त्वेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः।
अध्याय 14 थोडासा सार सांगते. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोध्याय गुणत्रय विभाग योग. या अध्यायात श्री ज्ञानेश्वरांनी गुरूंची स्तुती केली आहे आणि गुरूंची आज्ञा घेऊन कथा पुढे सांगायला सुरुवात केली. श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात, आत्मज्ञान इतर सर्व ज्ञानापेक्षा उत्तम असते. आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर इतर सर्व ज्ञाने लय पावतात, म्हणून मी त्याला उत्तम असे म्हणतो. या ज्ञानाच्या प्राप्तीमुळे मोक्ष आपल्या हातात येते आणि मद्रुपता साधता येते. आत्मज्ञान झाल्यामुळे द्वैतभाव नाहीसा होतो, त्यामुळे समूळ सृष्टीचा आरंभ होतो. त्यावेळी त्याला जन्म घ्यावा लागत नाही. आत्मज्ञानामुळे ते जन्ममरणातीत होतात. भगवंतांच्या बोलण्याने अर्जुनाने सर्वांगाचे कान केले आणि श्रीकृष्ण काय सांगतात ते मन लावून ऐकू लागले. मायेच्या उपाधीने हे जग माझ्यापासून उत्पन्न होते. ही माया महत्वाधिकांचे मूळ विश्राम स्थान आहे. ती सर्व जगापेक्षा मोठी आहे, म्हणून हिला महत्ब्रह्म म्हणतात. अव्यक्त मतवादी हिला अव्यक्त म्हणतात आणि सांख्यमतवादी हिला प्रकृती असे म्हणतात. वेदांती हिला माया म्हणतात. स्वतःच्या खऱ्या अवस्थेचे विस्मरण म्हणजे अज्ञान होय. आत्मा आणि जगत यांचे योग्य ज्ञान न होणे याला अज्ञान म्हणतात. या अज्ञानाचे आवरण चैतन्याचे असते, त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. माया ही स्त्री असून ती अज्ञानाच्या जवळ आणि ज्ञानापासून लांब असते. आत्मा आणि प्रकृती यांच्यापासून बुद्धितत्व निर्माण होते. बुद्धी बळावल्यावर मन निर्माण होते आणि मनापासून अहंकार निर्माण होतो आणि पंचमहाभूतांची उत्पत्ती होते. नंतर विषय आणि इंद्रिये निर्माण होतात. त्या पाठोपाठ सत्व, रज, तम हे गुण येतात. माझ्या संघाने मायेला अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जारज असे अंकुर फुटतात. आकाश आणि वायू ह्या अंशाच्या मिश्रणाने अंडज, तम आणि रजगुणांनी युक्त आणि जल व तेज यांच्या अंश अधिक असलेले स्वेदज, जल आणि पृथ्वी ह्यांचा विशेष अंश व केवळ तमोगुणांनी युक्त ते उद्भिज. पंच ज्ञानेंद्रिये व पंचकर्मेंद्रिये समान असलेले आणि मन बुद्धी यांची जोड असलेले जारज होत. मी पिता आणि महद्ब्रह्म माता आणि हे विशाल विश्व आमचे अपत्य असते. ह्या विश्वातील सर्व जीवांची मनोबुद्धी मीच असतो. प्रकृतीपासून सत्व, रज, तम या गुणांचा जन्म होतो. यातील सत्व उत्तम, रज मध्यम आणि तम निकृष्ट असते. हे तीनही गुण मनात उठतात. मनातले अज्ञान ह्या तीन गुणांप्रमाणे देहाकडून कार्य करून घेतात. प्रत्येक गुण दुसऱ्या दोघांपेक्षा प्रबळ झाला म्हणजे तो मनोदेहाला कसे वागवतो ते ऐक. सत्वगुणाच्या ताब्यात गेलेल्या साधकाला आपल्या सत्प्रवृत्तीची जाणीव असते. सत्वगुण पुरुषाला मी सुखी आहे, मी विद्येने मोठा आहे या बंधनात अडकून ठेवतो. रजोगुणी साधक त्रशावंत होतो, अंशाच्या पूर्तीसाठी सदा अखंड श्रम घेत राहतो. हा साधक स्थिर राहू शकत नाही, कारण तो नित्य नवीन वस्तूंच्या मागे लागलेला असतो. तमोगुणी साधक नेहमीच मूर्खासारखा वागतो. तो आळशी आणि झोपाळू असतो. त्याचे आचरण हट्टाचे आणि बहुधा दुष्परिणामी असते. एक साधक हा एकाच गुणाच्या आधिपत्याखाली राहत नाही. सत्वगुण प्रबल असते तेव्हा तो स्वतःला सुखी समजतो. रजोगुण जेव्हा प्रबल असते तेव्हा कर्मे करत राहणे आवडते आणि तमोगुण जेव्हा प्रबल होते तेव्हा तो मूर्खासारखा वागतो. सत्वाचे प्राबल्य असताना बुद्धिनिष्ठता दिसून येतो आणि अशा प्रसंगी मृत्यू आला तर तो पुढच्या जन्मी पूर्ण सत्वमय वृत्ती घेऊन जन्म घेतो. रजोगुण प्रभावी झाला म्हणजे त्या साधकाची इंद्रिये विषय वस्तूंकडून धाव घेतात. अशा मनस्थितीला त्याचा मृत्यू आला तर तो कर्मजडत्व असलेल्या घरात मानव म्हणून जन्माला येतो. मनाची अवस्था तमोगुणांच्या आधिपत्याखाली असली म्हणजे चित्तामध्ये विवेक उरत नाही. असा मनुष्य निषिद्ध कर्मे मोठ्या कौशल्याने पार पाडतो. अशा अवस्थेत पुरुषाला मरण आले तर तो पुढील जन्मात पशु, पक्षी, वृक्ष, किडे अशा योनींमध्ये जन्म घेतो. अशा रीतीने अर्जुना सत्वगुणाने ज्ञानलाभ संभवतो, रजोगुणाने लोभ वाढतो आणि तमोगुणामध्ये मानव अज्ञानात राहतो. या गुणांच्या पलीकडे जे चैतन्यत्व आहे त्याची जाणीव ठेवून तू या देहामध्ये असतो याचा अहंभाव गेलेला असतो. मी दाखवलेल्या गुण दृष्टीस पडतात. माझ्यात सत्याने गुण वाढतात आणि नाहीसे झाल्यावर ते उरते ते मीच असतो. अशा साधकाने माझी मनोभावाने भक्ती करावी. ह्या मार्गाचे पहिले पाऊल म्हणजे मला ओळखणे.
बुद्धीमध्ये भेदभाव शून्यता असणे म्हणजे अव्यभिचारी भक्ती. ह्या भक्तीमुळे भक्त स्वतःलाही विसरून जातो, तो माझ्यात विलीन होतो. अज्ञानाचा नाश करून ज्ञान ज्या स्वरूपी लय पावते ते सिद्धार्थाने ठरवलेले शेवटचे स्वरूप मीच होय. श्रीकृष्णाने अर्जुनाला जे ज्ञान दिले त्याबद्दल संजय धृतराष्ट्राला सांगतो. तेव्हा धृतराष्ट्र त्याला म्हणतो, मी न विचारलेल्या गोष्टी तू मला सांगू नकोस. मला माझ्या मुलाच्या विजयांच्या गोष्टी सांगून माझ्या शंकेचे निरसन कर. परमार्थाच्या गोष्टी मला सांगू नकोस. संजयाला वाटते धृतराष्ट्र या ज्ञानाविषयी कमालीचा द्वेष करीत आहे, पण कृपाळू भगवान यांच्या मनात विवेकरूपी औषध घालून त्याचा मोहरूपी महारोग दूर करत पुढच्या अध्यायात भगवंत पुरुषोत्तम योग सांगणार आहे.